सदैव सत्यासोबत। मुख्यमंत्री लाडकी बहीण महिलांच्या योजनेत पुरुषांनी घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांची सखोल चौकशी करून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, पत्रकार मंगेश वळवी, बिरसा फायटर्स जुगणी गाव शाखेचे अमिताभ वळवी, गणपत वळवी, गुलाबसिंग पाडवी, पोहल्या पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे। या योजनेत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येतो। या लाभासाठी फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला व कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र असते। लाभार्थी कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे अशी अट असताना महिलांच्या नावाने काही पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। एकूण 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। त्यामुळे 4,800 कोटींचा घोटाळा या योजनेत झाला आहे। महिलांच्या या योजनेत पुरुष घुसलेत कसे असा हा मोठा प्रश्न निर्माण होतोय। ज्या महिला नोकरी करतात, ज्यांचं कुटुंब उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांनीही लाभ घेतलाय। लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी योजना असताना 14,298 पुरुषांनी या योजनेतून घुसून बेकायदेशीररित्या दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेतलाय। त्यांची शासनाने दिशाभूल करून फसवणूक केलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांकडून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे। धर्मदंड न्यूजसाठी शहरा प्रतिनिधी अब्रार अन्सारी यांचा खास रिपोर्ट। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, स्वावलंबनासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी व पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेमध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपये डीबीटीद्वारे आर्थिक मदत दिली जाते। ही जी योजना आहे ही फक्त महिलांसाठी आहे। या योजनेमध्ये फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात, परंतु या योजनेमध्ये 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आणि लाभ घेत आहे। ही अत्यंत एक फसवणुकीची, एक मोठ्या घोटाळ्याची घटना घडलेली आहे। महाघोटाळा झालेला आहे। जवळजवळ 4800 कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे। या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे, दिशाभूल केलेली आहे। म्हणून या योजनेमध्ये पुरुष घुसलेच कसे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पुरुषांनी या महिलेच्या योजनेचा दरमहा 1500 रुपये लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून हे घेतलेले 1500 रुपये वसूल करण्यात यावे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांकडे केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.